आज आपल्या श्री स्वामी निवास वृद्धाश्रमामध्ये ज्या पादुका आलेल्या आहेत त्या सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चर्म पादुका श्री क्षेत्र अक्कलकोट मूळ समाधी स्थानावरून आलेल्या आहेत। आल्यानंतर ताईंनी एक वेगवेगळे अनुभव आम्हाला सांगितले की या आश्रमामध्ये जी व्यक्ती आहेत, जे वृद्ध लोक असतील, आबाल असतील आणि काही महिला जे घटस्फोटित आहेत, काही अत्याचारित आहेत, ते बघितल्यानंतर मनाला कुठेतरी दुःख वाटलं की यांना कुठेतरी ताईंसारख्या जर व्यक्ती असतील तर त्यांनी त्यांना आदर दिला आणि या आदर देण्याचं काम आज गौरीताईंच्या माध्यमातून या स्वामी निवास वृद्धाश्रमाच्या माध्यमातून घडतंय। स्वामींना एकच प्रार्थना करेल की भविष्यामध्ये त्यांना या सगळ्या कार्यासाठी बळ, बुद्धी, ताकद प्रदान हो, स्वामी महाराजांचा अखंड कृपा आशीर्वाद त्यांना प्राप्त हो आणि अशीच सेवा करण्यासाठी, ही सेवा म्हणजे खरं तर परमेश्वराची सेवा आहे। मानवामध्ये केलेली मानवाची सेवा ही खरी अर्थाने परमेश्वराशीच केली जाणारी सेवा आहे आणि ही सेवा आता आम्ही इथं आल्यानंतर इथलं वातावरण आहे, स्वच्छता आहे, विशेष म्हणजे अनेक वृद्धाश्रमामध्ये काही ठिकाणी तशी व्यवस्था नसते। आज तुम्ही या व्यवस्थेमध्ये अवस्था बदलली लोकांची। शेवटच्या काळामध्ये सुख समाधान पाहिजे असतं, कुठेतरी त्याला आपलं कोणीतरी पाहिजे असतं, ही आपुलकीची भावना या वृद्धाश्रमामध्ये आल्यानंतर आम्हाला जाणवली आणि तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो आणि मंगलमय आशीर्वाद तर महाराजांचे आहेत की तुमचा पुढं भविष्यामध्ये जे काही तुम्ही कार्य करणार त्या कार्यासाठी आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा आणि मनापासून मंगलमय आशीर्वाद आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।